या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम सद्गुरु स्तवन म्हणू आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करू. संसार वृक्षमारूढा पतन्ति नरकार्णवे यस्तानुद्धरते लोकान् तस्मै श्री गुरवे. गुरुर्ब्रह्मा गुरुरेकं परब्रह्म तस्मै श्री गुरवे. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. निर्गुणं निर्मलं शान्तं जङ्गमस्थिरमेव च व्याप्तं येन जगत्सर्वं तस्मै श्री गुरवे नमः. त्वं पिता त्वं च मे माता त्वं बन्धुस्त्वं च देवता संसारप्रीतिभङ्गाय तस्मै श्री गुरवे नमः. यत्सत्येन जगत्सत्यं यत्प्रकाशेन भाति यत् यदानन्देन नन्दन्ति तस्मै श्री गुरवे नमः. यस्मिन् स्थितमिदं सर्वं भाति यद्भानुरूपतः यत्प्रीत्या प्रियपुत्रादे तस्मै श्री गुरवे नमः. येन चेतयतो चित्तं चेतयते नरः जागृत स्वप्न सुषुप्त्यादे तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज गुरुदेव. अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करू निघाली निष्टंक बुद्धी निश्चयेसी ये दोन्ही सरीसी मज माझी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तुगा जे मन बुद्धी घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे म्हणोनी दीप पालवे सवेची तेज मालवे कारविबिंबा सवे प्रकाशू जाय यया बोला काही अनारी से नाही आपली आण पाही वाह तू असेगा. सर्वसाक्षी श्री गुरुदेव आणि प्रेमळ भावनांनो,
निसर्गाच्या धर्माने कालौघात आपल्यात परिवर्तनाचा धर्म स्थित करून ऊर्ध्वगतिक अशा अवस्थेत यथार्थतेने चालत जाणारं हे जग थोरांच्या दृष्टीने परमेश्वराच्या कृपा प्रसादात कृपा प्रकाशात निरंतर अवगाहन करीत आहे असं म्हणावं लागतं. विश्वात उगवणारा आणि मावळणारा दोन्ही अवस्थेतला पदार्थ हा आपल्यात घडणारी प्रत्येक क्रिया केवळच आपल्या उत्क्रमणशील स्वभावाने घडवितो आणि पदार्थाच्या अवस्थांतरातून परमात्म्याच्या प्रेमसालीलात अवगाहन करीत तद्रूपत्वाला प्राप्त होतो. हा थोरांचा अनुभव थोरांनी आपल्यापर्यंत पोहोचविला. तथापि आमच्या जीवनाचा आमचा अनुभव मात्र अलबत याच्या विरुद्ध दिशेने एकंदर स्थित झाल्याचं प्रत्ययाला येतं. ऊर्ध्वगतिक विश्व आहे असं मानवी जीवनामध्ये परमेश्वराच्या प्रकाशात खेळणाऱ्या अशा संतांनी, अशा बुद्धिप्रकाशी पुरुषांनी, सिद्धांनी आम्हाला सुचविलं, कळविलं. पण आमचा अनुभव मात्र संपूर्ण विश्व एका दुःखाच्या गर्तेत लोळत आहे अशा स्वरूपाचं आहे असं एकंदर आपण म्हणतो किंवा आपल्याला असं भासतं, वाटतं. सकल विश्व एका महान दुःखामध्ये स्थित आहे, एका घोर तमःप्रकाशात प्रवाही आहे आणि त्याचमुळं या तमातून निघून कुठल्या तरी महान तेजामध्ये आपल्याला गेलं पाहिजे अशी जिज्ञासाही जागी करण्याचं कार्य शास्त्रतः विद्वानांनी करण्याचा प्रयत्न केला. मनुष्याचं जीवन हे खऱ्या अर्थाने किंवा विश्वात निर्माण झालेल्या प्रत्येक पदार्थाची अवस्था ही खऱ्या अर्थाने आज कोणत्या अवस्थेत आहे, आज कोणत्या स्थितीत आहे हे शोधल्याशिवाय या पदार्थाची जी काही दशा घडवायची आहे ती घडविणं आपल्याला निर्णयित करता येणार नाही. आणि त्याचमुळं थोरांनी प्रथम उगवणाऱ्या सूर्यातून किरणाची व्यवस्था साधली. पण सूर्याकडे पाहणारा माणूस किरणाच्या माध्यमातून सूर्याकडे पाहू लागला आणि हाच तो दोन दृष्टीचा भेद शास्त्रतः आणि अनुभवतः आज आपल्या एकंदर विश्वस्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याला येतो. सूर्य उदयाला यावा आणि किरणाने संपूर्ण भूमंडळ प्रकाशावं, तसंच परमात्मा हा विलसला, विराजला, क्रीडू लागला आणि सर्व विश्व प्रकाशित झालं, उदयाला आलं. हा संतांचा अनुभव. पण प्रकाशलेल्या विश्वात नांदणारा घटक आपल्या बुद्धिप्रकाशामध्ये होत असलेल्या अनंत परिवर्तनांच्या कक्षेतून प्रवाही असल्यामुळं त्या परिवर्तनात ज्या काही सुखदुःखाच्या अर्थात त्याच्या बुद्धिप्रकाशात निर्माण झालेल्या त्याच्या व्यक्तिमत्वाच्या जाणीवा, सुखदुःख याचा अर्थ एवढाच आहे की त्यांनी मांडलेलं व्यक्तिमत्व जेव्हा ठेचाळलं जातं, त्यांनी जाणलेलं आपलं व्यक्तिमत्व जेव्हा कमी अधिक लेखल्या जातं, त्यावेळेला सुखदुःखाच्या द्वंद्वात त्याची अवस्था तो गणतो आणि त्याच सुखदुःखाच्या अशा मिश्रभावामध्ये सकल विश्वाचं परिशीलन करीत तो आपल्याला दुःखी किंवा सुखी असं समजत सुटतो. पण अभिन्नतेच्या एकाच संवेदनेवरती नृत्य करणारं हे परमेश्वरीय विश्व अत्यंत मोठ्या अशा मधुर स्वरनादात निमग्न आहे. हे थोरांचं दर्शन जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या दर्शनाकडे जाण्याचीच इच्छा एकंदर आमच्या बुद्धीमध्ये कशी निर्माण होऊ शकेल याकरता त्यांनी आपली एकंदर लेखणी सरसावी. दोन प्रकारच्या अशा शास्त्रांचा उदय झाला. सूर्यकिरणाच्या शोधातून सूर्याचा एकंदर प्रकाश, सूर्याचं स्वरूप शोधावं आणि सूर्याच्याच एकंदर अनुभवातून किरणाची व्यवस्था साधावी. पण या दोन्ही विचाराला जेव्हा आम्ही किरणाच्या माध्यमातून सूर्यदर्शन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला विज्ञान म्हटलं आणि सूर्याच्याच प्रकाशातून प्राप्त झालेल्या किरणाचा अनुभव घेत असताना त्याला आम्ही सूर्यज्ञान म्हटलं. म्हणून संतांच्या अनुभवातून रेखाटल्या गेलेला जो चित्रपट जीवनाचा तो ज्ञानमय, ज्ञानरूप आहे
आणि सामान्य जीवांच्या एकंदर अवस्थेतून प्रगतीचा रेखाटल्या गेलेला चित्रपट विज्ञानमय आणि त्याचमुळं या विज्ञानाच्या हाताशी लागलेला मानव आपल्या आजूबाजूला सांडलेल्या काही सुखांना गोळा करावा अशा इच्छेला प्रवृत्त झाला आणि संतांनी त्या इच्छेतून काढून त्याच्याच आतमध्ये तरंगाकार अवस्थेने राहत असलेल्या अनंत सुखाचा सागर उफाळून कसा बाहेर येऊ शकेल याविषयी दिग्दर्शन करायला आपली लेखणी उचलली. संतांच्या वाङ्मयातून संतांनी विश्वात नांदणाऱ्या परमेश्वरीय सुखाचा आस्वाद द्यायचं कबूल केलं. त्याचबरोबर मनुष्याने आपल्या दृक्प्रत्ययाने किंबहुना आपल्या सापेक्षतेने या विश्वात इंद्रियांना कळणारं जेवढं म्हणून सुख असेल ते गोळा करण्याचा वैज्ञानिक असा प्रयत्न सुरू केला. दोन्ही वाटा सुखप्राप्तीच्या खऱ्या, पण एका वाटेने प्राप्त होणारं सुख हे अल्पबुद्धी प्रकाशामध्ये मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचा ठसा हा जास्तीत जास्त आक्रमणशील भावाने प्रवाही आहे आणि त्यामुळं सुखाच्या मागोमाग जाताना दुःखाच्या मात्र वाटा प्रकाशित होतात की ज्याला विज्ञानाच्या सुखमय अशा वाटा आपण समजतो. पण ज्ञानमय अशा सुखामध्ये उदाहरण सांगायचं झाल्यास पाण्याचे अनंत प्रवाह आपल्या शेतापर्यंत न्यावेत आणि शेत भिजवून त्यातून पिकाची उत्पत्ती करावी हा जसा एकंदर पाण्याच्या सदुपयोगाचा धर्म आहे, परंतु अनंत वर्षाधारांचं जे काही थैमान आहे, आकाशातून पडणाऱ्या पावसाचं जे काही एकंदर नर्तन आहे, हे जर थांबलं तर आम्ही ज्या पाटातून ज्या धोळ्यातून ज्या एकंदर नदीतून आमच्या शेतापर्यंत पाणी घेण्याचं करू लागू, त्या शेतातही ज्याचं पाणी आणतो त्याच्यातही पाणी वास्तविकता पडणाऱ्या वर्षाधारांचं असतं हे जर आम्ही विसरलो तर निसंशय आहे की या एकंदर नदी नाले किंबहुना शेत ही आमची कोरडी पडते. ज्ञानाच्या अधिष्ठानावर जिथपर्यंत विज्ञानाची दशा आहे तिथपर्यंत विज्ञान काही का होईना आपण सुलभतेने जगू शकेल, परंतु ज्ञानाच्या निष्ठा ह्या जर समूळच आपण विश्वातून हाकून दिल्या तर मात्र विज्ञान हा आक्रमणशील स्वभाव निर्माण करून प्रत्येक जण व्यक्तिमत्वाच्या सुखमय कल्पनेमध्ये दुसऱ्याचं सुख हरण करणे म्हणजे आपलं सुख असा दानवी विचार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून या दानवतेला थोपवावं आणि ज्ञाननिष्ठा निर्माण कराव्या, ज्ञानमय संकल्प जागवावा अशा पद्धतीच्या विचारांनीच वास्तविकता संतांनी आपली लेखणी सरसावली. हा ज्ञानमय संकल्प कुठे निर्माण होऊ शकेल, कसा निर्माण होऊ शकेल याकरता म्हणून त्यांनी स्वतःच विवेचन केलं, स्वतःच एकांत घेतला आणि एकांतात असं पाहू लागले की एक अल्पव्याप्तीचा घटक हा पूर्ण व्याप्तीत समर्पित करण्याकरता जी काही क्रिया करावी लागेल ती क्रिया करणे म्हणजे ज्ञानप्राप्तीची क्रिया करणे. ती क्रिया करीत असताना जे काही अवस्थांतर होतील तीच वास्तविकता त्याची लक्षणं ठरतील. म्हणून एका अल्पव्याप्तीच्या घटकाला पूर्णत्वापर्यंत नेण्याचा एकंदर प्रयोग हा त्यांनी रचला आणि त्याच प्रयोगाला भक्ती त्यांनी संज्ञा दिली. अल्पव्याप्तीचा घटक हा पूर्ण व्याप्तीमध्ये जेव्हा येतो किंवा पूर्णत्वापर्यंत एकंदर नेला जातो त्यावेळेला तो ज्या वाटेने जातो ती वाट भक्तांची आहे, ती वाट भक्तीची आहे. परंतु या वाटेकरता त्यांनी नवीन असं भांडवल माणसाला वापरण्याकरता दिलेलं आहे असं मात्र नाही. देवानी भगवंतानीच दिलेलं किंवा निसर्गतःच प्रत्येक जीवमात्रामध्ये आलेलं जे काही भांडवल आहे त्याच भांडवलाचा व्यवस्थित वास्तविकता उपयोग जर केला तर आम्ही आपल्या पूर्ण स्वरूपापर्यंत सहजतेने पोहोचू शकू. पण संभ्रमित मानव प्रज्ञा ही वारंवार विचार करू लागते की आमच्या जवळ जर काही असेल तर ते त्यागून त्याच्या दुप्पट्टीने आम्हाला प्रथम मिळतं की नाही याविषयीचा विश्वास हवा. अज्ञात प्रदेशात नांदणाऱ्या नफ्याच्या संबंधात विचार करणारा व्यापारी हा जर पैसा गुंतविताना मला त्याचा नफा किती होईल हे अगोदर प्रमाण काढू लागला तरी पण मात्र तो नफा निर्णयच असतो असं समजता येत नाही. कधी कधी भांडवल गुंतवल्यानंतर तोटाही. पण हा जसा बाकीच्या परंपरेच्या एकंदर असलेल्या प्रवाहाचा श्रद्धामय प्रदेश आपल्या चित्तात जागा करून यांनी गुंतविल्यानंतर त्याला नफा मिळाला म्हणून मलाही गुंतविल्यानंतर नफा मिळू शकेल ही जशी पारंपरिक श्रद्धा त्यांनी आपल्या व्यवहारामध्ये साधली त्याच पद्धतीने संतांच्या अनुभवाची कक्षा आमच्या चित्तामध्ये स्थिर करून हा भावुक गण हा साधक गण आपली पावलं उचलू लागतो. पण त्यांनी आपली ती परंपरा मांडली पाहिजे. संतांची माझी परंपरा आहे, सत्पुरुषांची माझी परंपरा आहे, आपली ती जात आहे याविषयीचा श्रद्धामय प्रदेश जर आमच्या चित्तात नसेल तर हे सगळं सांगणं निरर्थक ठरणार.
या सर्व ग्रंथांचं परिशीलन करणं व्यर्थ व्हायचंय. याला कारण असं की ते ग्रंथ ज्यांच्याकरता उद्घोषित केले, ज्यांच्याकरता त्यांचं अभिवादन झालं, ज्यांच्याकरता त्याच्यातून ध्वनी वास्तविकता प्रकाशित झाला, निर्माण झाला, तो ध्वनी हा सजातीयत्वाच्या नात्याने पारंपरिक अवस्थेत सजातीयत्व निर्माण करून स्थित झालेला आहे. म्हणून संतांचा अनुभव सश्रद्ध भावाने जर स्वीकृत केला तरच वास्तविकता आम्हाला ईश्वराने दिलेलं भांडवल हे त्यांच्या मार्गाचा अवलंब करण्याकरता गुंतवण्याचं साहस करता येईल. इथे मी साहस एवढ्याच करता म्हणतो, वास्तविकता आईनी पोराला कडेवर घेत असताना मी या उंच स्थानावरून खाली पडेल की काय ही भीती पुत्राने बाळगणं हे जसं निरर्थक आहे तसंच हे आमचं साहस निरर्थक आहे. पण मनुष्य थोडासा प्रज्ञावान आहे, त्याला काहीतरी समजतं आणि त्यामुळं कडेवर आईच्या आपण बसल्यानंतर जर खाली पडलो तर कसं होईल, तिने जर हात सोडले तर आपले पाय पृथ्वीवर राहणार नाही आणि आपण आदळू, असा मुलांनी आपला असा साशंक भाव निर्माण करायचा आणि मातेनी कडेवर उचलतानाच त्याने आक्रंद द्यायला सुरुवात करायची. असं घडत नाही सहसा व्यवहारात तर असं घडतं की कडेवर न उचललं तर तो आक्रंद देतो. कडेवर उचलून घेऊन जर माता त्याला हिंडवीत नसेल तर मूल रडू लागतं. पण आमचं अलबत त्याच्या विरुद्ध घडतंय. व्यवहारात सुद्धा आम्ही फसतो, व्यवहारात सुद्धा वास्तविकता टिकू शकत नाही. संतांचा व्यवहार असा आहे, ते म्हणतात की कडेवर तुला उचलताना त्या जननीला ही चिंता आहे की कडेवरून तू खाली येऊ नये. तिने दोन्ही हात सोडून दिले तर मी खाली आदळेल, अशा पद्धतीचा संभ्रमित प्रदेश जर तुझा असेल तर बाबा रे तुझं व्यक्तिमत्व आणि ज्याच्या कडेवर तू बसतोय त्याचं व्यक्तिमत्व यात सजातीयत्व नाही, यात एकमेव संवेदना नाही, यात एक ताणता नाही, यात एक जिव्हाळा नाही. आणि यामुळे ही आशंका निर्माण झाली. अहो ही शंका कोणी घ्यावी की ज्याला त्याची आई माहिती नसेल, ज्याला त्याच्या आईविषयीची श्रद्धा नसेल. पण संतांच्या जीवनाचा विश्वास जर भाऊकांच्या चित्तात निर्माण झाला तरच तो भाऊक या संज्ञेला प्राप्त होतो. धार्मिक आणि भाऊक कोण? जो संतांना सश्रद्ध भावाने आपल्या हृदयात साठवितो, त्यांची वचनं आपल्या जीवनाकरता प्रमाण मानतो, तो सश्रद्ध पुरुष आहे. आम्ही जर केवळ त्यांच्या वचनांचा धिक्कार करू आणि आमच्याच सुखाचा बुद्धी प्रदेश जागवून मनाला वाटेल ती धार्मिकता जर आम्ही सांभाळू लागलो तर त्याला धर्म आणि संत जबाबदार नाही, तो आपल्या कर्माचा इतिहास ठरणार आहे, आमच्या कर्माची फळं ती ठरणार आहे. म्हणून नाना प्रकारच्या कर्ममार्गाचा विचार हा धार्मिक विचार नव्हे, तो कर्मनिष्ठ विचार आहे. त्याला धार्मिक कृत्य जेव्हा आम्ही म्हणतो ना तेव्हा तो धर्म हा वास्तविकता वैज्ञानिष्ठ धर्म आहे. म्हणून विज्ञानाने सुद्धा कर्मतः सुख भोगण्याच्या वाटा प्रकाशित केल्या, पण संतांनाही त्यातून आम्हाला बाजूला ओढ आणि सांगितलं की यातून तुला सुख जरी मिळाली तरी पण ती तुझ्याच कर्माची फलित राहतील, तुझ्याच संकल्पाची फलित राहतील, त्याला तूच जबाबदार राहशील. म्हणून आश्रयित हो, थोरा मोठ्यांना आश्रय कर, संतांच्या संबंधातली श्रद्धा ठेव. अज्ञात प्रदेशातल्या असलेल्या नानाविध वास्तविकता सुखाच्या कल्पना, अमुक एक कृत्य केल्यानंतर मला अमुक एक फळ मिळेल या पद्धतीच्या आशावादाने अज्ञात प्रदेशात नांदणाऱ्या फळाची सुद्धा इच्छा धरून तू कर्मरत होतो. पण प्रत्यक्षातलं सुख वास्तविकता तुला सत्पुरुष आणि संत द्यायला तयार असतानाही त्याची पाऊलवाट चालण्याचं साहस का करू नये? याला एकच एक कारण आहे, मन आणि बुद्धी या जो दोन दिलेल्या भांडवलाचा विचार एकोप्याने घडत नाही. जसा नाणी हातात आहे पण वापरावी कशी याचं ज्ञान. मन आणि बुद्धी या दोन घटना देवानी प्रत्येक मानवात समर्पित केल्या, पण ह्या मनाला येणारा विचार बुद्धीला कळत नाही आणि बुद्धीत उदय पावणारा विवेक मनापर्यंत पोहोचविला जात नाही. दोघांचा दोन वास्तविकता विभागता हा एकंदर संचार सुरू आहे. बुद्धीमध्ये चांगलं कळतं, वाईट कळतं. मला अत्यंत चांगलं केलं पाहिजे, ईश्वराची निष्ठा सांभाळली पाहिजे, परमात्म्यावर प्रेम केलं पाहिजे, तो आत्मसात केलं पाहिजे, हे शास्त्रतः शास्त्र वाचन करून मी सिद्ध केलं आणि ठरविल. पण मन संस्कारित आहे, ते मन इतकं प्रबल आहे, इंद्रियानी प्रमाथिनी हरंती प्रसवम म्हणा असं ते मन इंद्रियांच्या ताब्यात बसलेलं आहे. म्हणून भगवंत असं म्हणतात अर्जुनाला, या ओवीच्या आधारे मला सांगायचंय की तुझं हे जे मन आहे ना हेच वास्तविकता ईश प्रेमाने भरावं. तुझ्या इंद्रियातून परमात्म प्रेमाची वास्तविक व्यवस्था जर झाली तर मन हे या बुद्धीच्या शुद्धतम विचाराचं आंदोलन आपल्यापर्यंत येऊ देईल, किंवा मन आणि बुद्धी या दोघांचं कुठे ना कुठेतरी एक रसत्व जाग होईल. परंतु मन हे वेगळं आणि आमची बुद्धी ही वेगळी. आमच्या जीवनामध्ये जी असमर्थता निर्माण होती त्याला मुळात कारण असं आहे की मन आणि बुद्धी याची फारकत जेव्हा होते तेव्हा आम्ही असमर्थ ठरतो, तेव्हा आम्ही बेचैन होतो. पण मन आणि बुद्धी या दोघांचे ऐक्य जेव्हा होतं त्यावेळेला निसंशय आम्ही यशस्वी होतो.
व्यवहारात सुद्धा, जीवनात सुद्धा यशस्वीता त्या पुरुषाला प्राप्त होते की ज्याची बुद्धी मन या दोघांचे कार्य एक आहे, चाल एक आहे, विहार एक आहे, पण बुद्धीचा विचार एक आहे आणि मनाचा विहार एक आहे. अशी स्थिती ज्याच्या जीवनात असेल तो माणूस अंतरंगाने असमाधानी आहे आणि बहिरंगाने पाखंडी आणि दांभिक आहे. तो आपलं जीवन नतद्रष्ट करतो, तो आपलं जीवन भ्रष्ट करतो. म्हणून मनाचा संचार स्वैर आहे आणि बुद्धीचा विचार मात्र शास्त्रीय आहे. असा भ्रष्ट पुरुष संत जवळ करायला तयार नाही. म्हणून ते म्हणतात, भगवंत म्हणतायत की अर्जुना, अरे तुला वास्तविकता खूप चांगले विचार सुचतायत, पण तुझं मन मात्र भिरू झालेलं आहे, तुझं मन मात्र वास्तविक भ्याड बनलेलं आहे आणि त्यामुळं भ्याड मनाचा विवेक बुद्धीला शिकविण्याचा शास्त्रीय प्रयत्न तुझा सुरू आहे. धर्माच्या नावाखाली अधर्माची मुहूर्तमेढ करून आपलं जीवन जगण्याचा, धार्मिक बनविण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचमुळं तुझं मन आणि बुद्धी या दोघांचंही जर ऐक्य घडलं तरच हे शक्य आहे की ईश्वराचा धर्म काय माणसाला यथार्थाने समजू शकेल. पण मन आणि बुद्धी केवढी मोठी फारकत आहे. आम्ही ईश्वराकडे जावं अशी अपेक्षा करतो, इच्छा करतो, परमात्मा प्राप्त व्हावा अशी भावना करतो, पण मनाचा विहार इंद्रियातून मात्र भोगनिष्ठ प्रवणतेने वास्तविकता परमात्म्याची सेवा आम्ही साधतो. प्रभूच्या मंदिरात पावलं जातील, पण परमेश्वराच्याच मंदिरातून माझ्या स्वार्थीय कल्पना मला कशा एकंदर लभ्य होतील, प्राप्त होतील, हाच विचार आमच्या बुद्धीमध्ये रेंगाळत असतो. बुद्धीला जे अधिष्ठान आहे, संत संग करू, पण संतांच्या सान्निध्यात संतत्व न घेऊन येता संतांच्या सान्निध्यात असलेली शक्ती संपदा स्वीकृत करण्याचा विचार करू लागतो की ज्याच्यामुळं आमचं काहीतरी व्यक्तिमत्व प्रकाशित होईल. ईश्वरही पण राम बडे सयान आहे, राम अतिशय चतुर आहे, ते ओळखतात आणि असं म्हणू लागतात की अरे माझं सामर्थ्य हे त्याच्यातच मी होतो की ज्याच्यात मी आहे, ज्याच्यात माझं अस्तित्व प्रकाशित आहे. अहो प्रकाश त्याला मिळेल की ज्याच्यात दीप आहे, पण दीपाशिवाय प्रकाश नेण्याची व्यवस्था माणसाची विचित्र बुद्धी करू लागलेली आहे. म्हणून मला सांडून माझ्या शक्ती सामर्थ्याकडे पाहणारा पुरुष हा खचितच भ्रमिष्ठ बुद्धीचा पुरुष आहे आणि तो धार्मिक होऊ शकणार नाही. पण हे असं का होतं, असं का वाटतं? मन आणि बुद्धी याचा एकोपा नाही म्हणून, मन आणि बुद्धी याची फारकत आहे म्हणून. मन आणि बुद्धीची जर फारकत नसती ना तर आमच्या मनामध्ये कितीतरी गोड विचार येतात. पुष्कळदा असा एक व्यवहार्य प्रसंग सांगतो मी तुम्हाला. पंढरीला येणाऱ्या अशा अनंत जीवांचा, पंढरीच्या भक्तांचं सोडा, पण एकदा तरी आपण क्षेत्र पाहावं अशा भाऊक मनाने बरीच मंडळी तिथे आलेली असते. ते भाऊक मन लाक्षणिक असतं. भाऊक मन इतरांच्या एकंदर असलेल्या प्रभाव संस्काराचा तो प्रभाव झालेला असतो. त्या प्रभावित झालेल्या प्रज्ञेला पंढरीला यावंसं वाटलं, तीर्थाला जावंसं वाटलं. आल्यानंतर मौज अशी झाली की हळूहळू तो भाव त्याचा प्रवृत्तीला आला. भक्त नाचतायत, हरिनामाने एकंदर गर्जना करतायत, टाळ्या पिटीत पिटीत मोठ्या आनंदाने विठ्ठलासमोर उड्या घेतायत. हे जेव्हा दृश्य त्यांनी पाहिलं तेव्हा त्यालाही असं वाटलं की आपण नाचावं, देवासमोर एकंदर बागडावं, खेळावं, या भक्तांच्या समवेत आपण विहारावं हे वाटलं. पण त्याचबरोबर संकोच नावाचा एक धर्म मात्र त्याला मागे खेचू लागला आणि सांगू लागला की हे आपल्याला जमायचं नाही. बुद्धीला वाटतंय ईश्वरासमोर आपण असं एकंदर मोकळ्या मनाने खेळावं, पण त्याचबरोबर प्रतिष्ठा नावाचा लौकिकी आचार मात्र त्याला अडवू लागतो आणि सांगू लागतो की हे तू करू शकणार नाही. यांनी काय होणार? तात्विक संकेत आतून भ्रष्ट तात्विक संकेत निर्माण झाला. यांनी काय होणार? या सरशी अश्रद्ध भाव निर्माण झाला आणि आतापर्यंत जोपासलेल्या सर्व भावांचा आणि भावनांचा वास्तविक विच्छेद झाला. त्या सरशी भावना लय पावली आणि मग तो म्हणू लागतो मला वाटतं, परंतु काय करावं, लोक काहीतरी म्हणतील आणि त्यातही पण लोकांचं सत्य आहे. असं नाचूनच काय होणार, बागडूनच काय होणार, गड्या काही होणार नाही हे संशय, निसंशय असा आहे. परंतु जर तुझ्या अंतरंगात परमात्मा विहरू लागला, तो नृत्य करू लागला, तर इंद्रियांनाच नाचण्याची हौस निर्माण होते. तो नाचावं म्हणून नाचत नाही. आतल्या ईश्वरांचं जेव्हा नर्तन सुरू होतं तेव्हा इंद्रिय स्फुरतात आणि त्याला नृत्य असं म्हटलेलं आहे संतांनी आणि भक्तांनी. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एखादा लढिवाळपणाने आपलाच पुत्र लहानगा हा हसत खिदळत जर बाहेरून येत असला तर त्याचाच पिता कुठूनही कितीही मोठा असून दे, पण अशा अवस्थेतल्या आपल्या पुत्राला जर पाहिलं तर त्याची इंद्रिय आपोआप स्फुरतात आणि त्या भाव प्रदेशात तो सुद्धा पोराबरोबर असं नाचू लागतो. हे का? असं का घडलं? कोणी घडविलं? क्रिया याच्या अंतरंगात घडविणारा एक बाह्य दर्शन सोहळा आहे आणि तो दर्शन सोहळा प्रियत्वानी यांनी आत्मसात केलेला आहे.
तो माझा मुलगा आहे आणि माझ्याच वास्तविकता अस्मितेचा तो आविर्भाव आहे, प्रकाश आहे. या निगडित ज्ञानामुळं, या निगडित स्पंदनेमुळं, या अतिव मोठ्या जिव्हाळ्याच्या भावनेमुळं त्या पुत्राचं सुख अनुभवण्याकरता याच्या बाहूमध्ये एक स्फुरण जागं झालं, याच्या पायामध्ये एक स्फूर्त भावना खेळू लागली आणि पित्याला नाचविण्याचं कार्य तो लहानगा पुत्र करू लागला. भगवान काय भक्ताला नाचवू शकणार नाही? भक्तांच्या हृदयात ह्या स्फुरणा येतात, पण मन आणि बुद्धी यांचं कुठलंही ऐक्य आम्ही न साधण्याचा व्यवहार करीत असल्यामुळं देवाच्या मंदिरात देवासमोरही देवपणा विसरून आम्ही वास्तविक आमचं व्यक्तिमत्व, आमची प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करतो. अहो, परमात्म्याच्या समोरही जर आमच्या व्यक्तिमत्वाला बाजूला सारता येत नसेल, आमचं मोठेपण हे हलकं होत नसेल, परमात्म्याच्या दरबारातही जर आमचं महानत्व हे क्षुद्र ठरत नसेल, तर निसंशय समजावं की विसर्जन कशात करणार? आमचं व्यक्तिमत्व आम्ही कशात समर्पित करू शकणार? आमचं व्यक्तिमत्व दिव्य जर करायचंय, एखादा लहानसा मिनमिनणारा असा दीपक असावा. सूर्याचा प्रकाश झाल्यानंतरही हा दिव्याचा प्रकाश जर सूर्यप्रकाशात समर्पित होत नसेल, तर हे खचित समजावं की एक तो विझलेला तो दिवा असा आहे किंवा तो स्वप्न प्रकाश. म्हणून स्वप्न प्रकाशात भावसृष्टी जेव्हा असते तेव्हा त्याला आम्ही मृत श्रद्धा म्हणतो, आणि या मृत श्रद्धेतच या बुद्धी आणि मनाचा अत्यंत विभक्त प्रदेश असतो. म्हणून सचेतन श्रद्धा असावी, आमची श्रद्धा जिवंत व्हावी, याचा आटोकाट प्रयत्न वास्तविकता संतांनी करायला आम्हाला शिकविल. भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला सांगताना सांगितलं की तुझी श्रद्धा निसंशय आहे, पण ती मृतवत आहे. तुझ्या प्रतिष्ठेच्या अधिष्ठानावर तू आधारित केलेली आहे आणि तुझी संपूर्ण प्रतिष्ठा मरणाऱ्या अशा ज्ञानावर अवलंबून आहे. म्हणून ती संपूर्ण श्रद्धा ही मृत करून टाकलेली आहे. ती सचेतन कर, ती जिवंत कर. आणि ही जिवंत श्रद्धा जर निर्माण झाली तर तो भक्त होशील की ज्याच्या समोर भगवंत लढिवाळपणे नाचतो आणि खेळतो. परमात्मा ज्याच्या घरात वास्तविकता काम करतो, त्या भक्तांच्या ग्रहामध्ये परमात्मा राहिला की ज्यांची श्रद्धा सचेतन होती. पुत्रांवर आमची असलेली श्रद्धा सचेतन आहे, पण शेजाऱ्याच्या धर्माने जेव्हा एखादा पुत्र आम्ही माझ्या मुलासारखाचा या भावनेने सांभाळतो, तेव्हा तद्विषयक श्रद्धा आमची मृत आहे. त्याचा जिव्हाळा स्वपुत्राच्या परिचयापेक्षा कमी प्रतीचा आहे. परमात्म्याच्या संबंधात आमचा जिव्हाळा असाच झालेला आहे. आमच्या हृदयस्थ नारायणाचा प्रत्यय नसल्यामुळं, तत्प्रित्यर्थ वास्तविकता परंपरेची श्रद्धा नसल्यामुळं आमचं जीवन मृत श्रद्धेने त्या विषयाचा विचार करू लागलाय. ही श्रद्धेतली मृतताच भगवंतानी बाजूला सारायचं असेल तर मन आणि बुद्धी हे अर्जुना माझ्यात प्रेमाने इतकी निगूढ ऐक्याला आण की ज्यामुळं हे मन आणि बुद्धी माझीच होऊ लागेल. आणि मग मात्र मोठी गंमत केलेली आहे भगवंतानी. ते असं म्हणतात की या अहंकाराचं जे काही थैमान की ज्याच्यामुळे विश्वातलं परिवर्तन आपल्या अवस्थांतराने प्रत्ययाला येतं, पण तो अहंकार हा संपूर्णतया ईश्वरात ओतण्याचं कार्य 9व्या अध्यायात भगवंतानी सांगितलं. पण कनवाळू भगवान जेव्हा अर्जुन प्रश्न विचारतो की देवा, अहो अहंकार नावाचा धर्मच जर मला न कळला तर मी हा अहंकार तुमच्या अहंकारात कसा सांडावा, तेव्हा भगवंतानी सांगितलं की बुद्धी आणि मन नावाचे जे धर्म आहे ते तर निसंशय तुला कळतात ना. तेव्हा मन आणि बुद्धी या दोन्ही स्थिती मतप्रेमाने जेव्हा तू भरून टाकशील आणि मग त्या दोन्ही अवस्था ऐक्य भावाने सामरस्याने नांदवशील, त्यावेळेला निसंशय समज तुझा अहंकार माझ्यात येऊ लागलेला आहे. प्रमेय एखाद्या क्लिष्ट भावनेतून जेव्हा सुटेनासं होतं तेव्हा सुलभ रीतीचा उजळा एखाद्या शिक्षकाने करावा. त्या पद्धतीने या भगवंतानी आपल्या या प्रिय भक्ताकरता एक सुलभ रीत सांगितली आणि ज्ञानदेवानी ते मर्म ओळखून आमच्या हाती दिले. ज्ञानेशांनी हे महान मर्म ओळखून आम्हाला समर्पित केलं आणि सांगितलं की अहंकाराचं विसर्जन करणं हे कदाचित तुम्हाला अवघडेल आणि कठीण काम. आपला संपूर्णतया अहंकार हा जेव्हा सांडावा तेव्हा तो सांडण्याकरता एक नवीन अहंकार मात्र आपल्याकडे येतो आणि त्यामुळे अहंकार सांडतानाही अहंकृतताच वाढीला लागते. मोठा अवघड काम आहे. परमेश्वराच्या अवस्थेत आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या अवस्था अत्यंत मोठ्या अशा भावनेने समर्पित करणं कठीण काम असल्यामुळं ते प्रेमाचं कार्य. आपल्या व्याप्त दशेवर जेव्हा नकळत प्रेमाचा वर्षाव होतो, उत्सर्ज होतो, त्याच वेळेला हा अहंकार नकळत एकंदर विसर्जित होतो, विवर्जित होतो. परंतु ते प्रेम प्राप्त परमात्म कृपेशिवाय शक्य नाही आणि ही परमात्म कृपा बुद्धीत चिंतनाचं थैमान झाल्याशिवाय शक्य नाही. म्हणून बुद्धीत बोधव्य भगवंताचं असावं आणि मनात तद्धर्म विषयक आचार असावा.
अशी सांगता आम्ही हळुवारपणे जर सांभाळू लागलो तर बुद्धीचा प्रकाश हा मनाचा विवेक ठरेल आणि मनाचा विवेक हाच इंद्रियांचा लगाम ठरेल आणि मग इंद्रियातून परमात्म्याचीच उपासना घडू लागेल। जे जे कर्म इंद्रियाचं होईल ते ते सगळंच वास्तविकता ईश्वराचं एकंदर पूजन ठरू लागेल। मग इंद्रियांचे धर्म जरी असले तरी पण ईश्वरा प्रित्यर्थ नाचू लागतील, ईश्वरा प्रित्यर्थ बागडू लागतील आणि अशा पद्धतीच्या मन आणि बुद्धी या दोन्ही घटना जर परमार्थ प्रीतीनेच भरल्या, परमात्म भावनेनेच जर नांदल्या तर मात्र हा भगवंत गोपांगणांच्या अंगणामध्ये वास्तविकता त्यांच्या प्रेम सुखाला लालुसलेला हा नंद किशोर नाचतो आणि उड्या घेतो का? मोठी गंमत आहे। वास्तविक ह्या गोपांगणा आणि गोप हे थोर पुरुष होते, त्यांच्या संबंधात आमच्या ऐहिक भावना ज्या आहेत ह्याही प्रतिष्ठा त्यांच्या एकंदर दरबारी होत्या, त्यांच्या गृही होते। ते धनिकही होते, शीलवान होते, कुलवान होते, एव्हाना कंसासारख्या अत्यंत मोठ्या अशा बलाढ्य राजाचे ते चाकरही पण होते। पण हे सगळं असताना श्रीहरीच्या मुरलीचा ध्वनी कानावर आला, त्यांनी केवळ एवढीच निष्ठा ठेवली नाही की भगवंताचं हे पाचारण आहे, परमात्मा मला बोलवितोय, परमात्मा बोलवितोय याचा अर्थच असा आहे की विश्वातलं सर्व बोलवणं आमचं थांबलं पाहिजे। मग मनाने कुणाला आकृष्ट करावं? एखादं बालक आईच्याच प्रेमास्तव जेव्हा आक्रंदन करतं तेव्हा आईने कितीही जरी वास्तविकता खाण्यापिण्याच्या अनंत पदार्थांचा साठा त्याला पुरविला ना तरी त्यांनी तो आणिक अपमानित होतो आणि असं आक्रंदन करून सांगतो की हे सगळे एकदा बाजूला सार आणि मला तुझ्या कडेवर उचलून घे। हीच वास्तविकता भक्त चित्त भावना आहे। ही जेव्हा आमची होती त्यावेळेला तो मुरलीचा नाद कानात येतात, आमच्या सर्व लौकिकाचाराचा आणि विचाराचा एकंदर प्रदेश बाजूला सरतो आणि निधड्या छातीने खंबीर मनाने मोठ्या धैर्याने परमेश्वराच्या प्रिय भावनेमध्ये वेढणाऱ्या वृत्तीने आमची पावलं तद्वाटेवरती चालू लागतात। पण ही वाट कणखर नव्हे, मोठी मृदू आहे, इतकी मृदू आहे की कदाचित आम्हाला त्या वाटेवर भय निर्माण होण्याचा संभव आहे। या वाटेचं मृदुत्व इतकं आहे, अहो एखादी अतिशय साजूक गोष्ट असली म्हणजे साशंकतेला ऊत येऊ लागते, साशंकता जास्त जास्त वाढू लागते। अतिशय मृदुत्तम अतिशय सुखकर वाट असल्यामुळं पुष्कळदा काही लोकांचा असा संभ्रम होतो, एवढं सोपी कसं असेल? पुढे गंमत आहे, बुद्धिवान माणसाला नेहमी ही शंका येते की इतकं सुलभ कसं असू शकतं ईश्वराकडे जाणं? एवढा मोठा वेदांनी गायलेला, वेदातही न आकळल्या जाणारा परमात्मा इतका सुलभतेने आमच्यापर्यंत कसा येऊ शकेल? वास्तविकता विचारणाऱ्याचं काही भांडवल गेलाय सुलभ झाला तर असं काही नाही, पण त्याचा असा एक मात्र समज आहे की तो सुलभ असू नये, तो कठीणच असावा। आता त्याला भगवंताने काय करावं? भगवंताने आपल्या गीतेच्या द्वारे उद्घोषित केलं की मी तिथे असतो की जिथे तू वास्तविक माझ्या प्रेमात रममाण होत। कारण मला सुद्धा भक्तांचीच भक्त सुखाचीच एकंदर इच्छा आहे, भक्त सुखार्थच मी अवतीर्ण होतो, भक्त सुखार्थच मी वर्ततो आणि नांदतो, भक्तांच्याच एकंदर इच्छा तृप्त करण्याकरता माझ्या सामर्थ्याचा मी वापर करतो, हे भगवंत प्रत्यक्षात सांगतात। तथापि आम्ही विचार मात्र आमच्या मनाने करतो की हे जरी सांगत असलं तरी मनुष्य करीत असतो काय? जमलं तर करेल, नाही तर करणार नाही। भगवंताचा विचार योगक्षेम वहाम्यहम सारखा एक मोठा दिलासा दिला भगवंताने, तरी पण सश्रद्ध भाव आमचा असा टाकाऊ आहे, मृत श्रद्धा आहे ती, त्यामुळं त्यावरही आमची श्रद्धा बसत नाही। बसलीच तर आलस्यादी दोष मात्र वाढू लागतात। योगक्षेम वहाम्यम असं सांगताना वरचं वाक्य विसरून जातो आणि अनन्यास चिंतयन तो महामायाचा विचार न करता परमेश्वराने आपल्याला एकंदर नांदवावं सुखवावं एवढीच भावना ठेवतो। देव म्हणतो की गड्या तू माझा हो म्हणजे मग माझं जे आहे ते तुझं झालंच की नाही? पण आपण विचार करतो की अगोदर तुझं असेल तेवढं माझं होऊ दे, मग मी तुझा आहे की नाही हे पुढचा प्रश्न पाहूया। भगवंत मात्र तिथे सांगतायत की जर तुला माझ्या सुखाने समृद्ध व्हायचं असेल, ज्याचं सुख ज्याला हवं असेल त्या माणसाने त्या सुखाचं प्रथम झालं पाहिजे। अरे या विश्वात निर्माण होणाऱ्या फलांचा सुद्धा आश्रय करताना फळाकडे तू जातोस। या जगात वाहणाऱ्या नद्यांना तुला जर तृषा लागली तर नदीच्या तटांवरती तू जातोस। किंबहुना घ्राणेंद्रियाला जर सुगंधाची रुची हवी असली तर पुष्पापर्यंत तू पोहोचतोस आणि याच्याही पेक्षा का मी कमी दर्जाचा आहे, माझ्यापर्यंत तू न येता मी तुझ्यापर्यंत यावा अशी भावना तू करणं हा माझ्या प्रेमाचा उदय की माझ्यावरच्या अश्रद्धेचा विकल्प?
आणि याचमुळं भगवंत हे करुणाकर होऊन असं सांगू लागतात की तुमचा बुद्धीचा प्रकाश खूप मोठा आहे, तुम्हाला आम्ही तुमच्या पुढ्यात बुद्धीने परमात्मा म्हणजे कोण हे कळवून देण्याचं केलंय. पण भगवंत जरी आकळला, भगवंत जरी कळला, तरी पण तो हृदयात साठविण्याची क्रिया भगवंत कृपेशिवाय होणं अवघड आहे. म्हणून माझी कृपा जर हवी असेल तर मनात नांदणारा जो तू म्हणून आहेस, इथून तू मला माझ्या मनात ये आणि तुझ्या मनात माझं अस्तित्व सिद्ध कर. सामान्य धर्म आहे, सामान्य नियम आहे. जो मुलगा आपल्या पित्याचा अधिकार आपल्या मनात आदराने सांभाळत नाही, त्या मुलाचं प्रेम पिता सुद्धा वास्तविकता वात्सल्याने सांभाळायला असमर्थ होऊ लागतो. भगवंतात याचा अर्थ पित्याच्या हृदयात पुत्रविषयक प्रेम नाही असं नाही, पण तो म्हणतो की याच्यावर प्रेम करणं म्हणजे याचं अधपतन करणं आहे. त्यामुळे तो त्याला ताडण करेल आणि ताडण करून त्याच्या कल्याणाचा मार्ग व्यवस्थितरित्या त्याला देण्याचा एकंदर प्रसंग जमवून आणेल. भगवंत सुद्धा याच पद्धतीने आमच्या मृतश्रद्धांचा नाश करण्याकरता आणि सचेतन भाव निर्माण करण्याकरता दुःख आणि आपदा आणि विपत्ती आमच्या जीवनात निर्माण करतात. पण हेही करीत असताना मातेनी झोपवावं एखाद्या मुलाला आणि झोपवल्यानंतर आपल्या कामाला लागावं. त्याच पद्धतीने आमच्या जीवनामध्ये ज्या काही बऱ्या वाईट विकल्पमय अवस्था आहे त्या बाजूला होण्याकरता आपल्याच एकंदर दंडाने, आपल्याच एकंदर सामर्थ्याने याला त्याच्यातून बाहेर काढावं आणि याला झोपवावं. झोपेमध्ये त्याला ईश्वराचं सुख कळलं नाही, पण दुःखापासून मात्र तो वेगळा होऊ लागला. त्याला दुःखाचा परिचय झाला. आपल्या जीवनाच्या विषयी निष्ठा ज्या असतील त्या निष्ठांमुळे माझं जीवन कसं होत आहे याविषयीचा परिचय होतात. तो परमेश्वराकडे येण्याचा स्वभावाने प्रयत्न करू लागला. आणि म्हणूनच सुखदुःखादी कशा पद्धतीचे प्रसंग ईश्वर कृपेने येतात असं संत म्हणतात. आम्ही म्हणतो आमच्या प्रारब्धाने येतात. भक्तांच्या जीवनात प्रारब्ध नावाची वस्तू नाही. भगवंताच्या भाग्याने नांदणारा जो असेल त्याला भक्त म्हणा, आणि भक्ताच्या भाग्याने नांदणारा जो असतो त्याला भगवंत असं संतांच्या शास्त्रात ते म्हणतात की भक्ताच्या भाग्याने नांदणाराच भगवंत असतो आणि भगवंताच्या भाग्याने नांदणारा जो असेल तोच त्याचा भक्त असतो. असं जर नातं नसेल, ज्याला पित्याची इस्टेट घेण्याचा अधिकार नाही तो पुत्र नव्हे, आणि पुत्राच्या एकंदर सामर्थ्याचा उपभोग ज्या पित्याला घेता येत नाही तो पिता नव्हे. त्या दोघांचाही संबंध भारतीय सृष्टीमध्ये आत्मीयतेने जोडला गेलेला आहे. आणि म्हणूनच ते पिता पुत्र आहे, नाहीतर शेजार धर्माप्रमाणे रांधले असते आणि राहिले असते. याच न्यायाने जेव्हा सजातीय दोन घटक हे एकत्र येऊ लागतात तेव्हा एका महद्व्याप्तीच्या एका घटकाचाच प्रकाश या अल्पव्याप्तीमध्ये प्रकाशित झालेला असतो आणि याच्या अल्पत्वामुळे हा महान ठरू लागतो. या दोघांनाही सापेक्षतेने वास्तविकता पोषण केलेलं असतं. या दोघांचंही दर्शन सापेक्षतेनेच स्थित केलेलं असतं, मर्यादित केलेलं असतं. म्हणून भक्त आणि भगवान या दोघांमध्ये नांदणारा जो प्रदेश आहे तोच मन आणि बुद्धीचा आहे. बुद्धीमध्ये परमात्मा असावा आणि मनामध्ये जीव असावा. मग मात्र हा भगवंताचा प्रकाश मनात येतात. जीव सुद्धा जीवभावाने क्रीडत असतानाही परमेश्वराच्या सामर्थ्याने नांदेल, वर्तेल. म्हणून अर्जुना, हे मन आणि बुद्धी एक रसाची कर, म्हणजे बुद्धीत माझं स्थान ठेव आणि मनात माझं प्रेम ठेव. मनात माझा एकंदर भाव ठेव की जिथे तुझं स्थान आहे. म्हणून देहभाव न मोडता, जीवाचा जीवपणा न छेदता, जीवाच्या जीवपणाचा नाश न करता त्याच्या जीवित्वाला आपलं सामर्थ्य प्रदान करणारी एक अत्यंत मोठी व्यवस्था ज्ञानदेवांना सांगायची आहे. आणि त्यांना सांगायचं आहे, हा जीवच आम्ही परमात्मावस्थेत प्रत नेणार आहोत, पण जीवपणाच्या दशेतून नेणार. आकाराचा भेद न करता त्याच आकारात ईश्वराची लीला प्रगट करण्याचं कार्य जसं अवतारात घडतं, त्याच पद्धतीने भक्ताच्या भक्तीचा परिसर न मोडता भगवंतपणाची थोरवी भक्तांच्या आकारातून गाजविण्याचं कार्य भगवंताला साधायचंय. आणि याचमुळं मनाच्या माध्यमातून बुद्धीत नांदणाऱ्या परमेश्वराची सेवा आणि उपासना करण्याकरता एकंदर याच ओवीने ज्ञानेश आम्हाला एक आदेश देत आणि सांगतायत की मन आणि बुद्धी यांचं ऐक्य कर. मन आणि बुद्धी यांचं ऐक्य तेव्हा होईल की ज्या वेळा बुद्धीत नांदणारा प्रकाश हाच मनाचा एकंदर संचार होईल, मनाचा विहार होईल. नाही तर मन हे समस्कार आणि बाह्य विश्वाच्या भोगार्थ लोलूप झालेलं आहे आणि बुद्धी मात्र आत्मप्रतिष्ठित होण्याकरता डोळे मिटून ध्यानाला बसलेली. आणि यामुळे गंमत होती. ध्यानाला आम्ही बसलो, बुद्धीत विवेक आला, प्रसन्नता आली. बुद्धी कुठेतरी आतमध्ये आत्मपुरुषाला हुडकू लागली, पण मन मात्र भोग्य कल्पनेने
या संस्कारित असलेल्या स्मृती संकल्पात इंद्रियांना घेऊन अंतराच्या अवकाशामध्ये भटकू लागलं. डोळे मिटले पण मन मात्र या अखंड आकाशामध्ये भटकत फिरत आहे की आपलं सुख कुठे मिळेल. मिटलेल्या डोळ्याच्या आड ध्यानाचा परिसर निर्माण न होता एका विचित्र विश्वाचा मात्र उदय त्याच्या मनाने केला आणि बुद्धीला नामोहरम केलं. शेवटी विचारा कंटाळत साधक आणि उपासक हा स्थित होतो, निराश होतो आणि सांगू लागतो की आता काय करावं या मनाचं. याला कारण असं आहे, भगवंतानी दिलेल्या 2 घटना ज्या आहेत त्या तिसरी घटना साधक नावाची ती आम्ही पाळली पाहिजे. देवाचा मी कोण हे निर्णयित झाल्याशिवाय आम्हाला परमेश्वराचा मार्ग चालता येणार नाही, प्रभूकडे जाता येणार नाही. म्हणून प्रथम भगवंताचा मी कोण आहे, भगवंत माझा कोण आहे, ज्ञानाई आमची कोण याविषयीचा विवेक ज्यांच्या चित्तामध्ये स्थित झाला तोच ज्ञान राजाचा झाला, तोच ज्ञानेशाच्या अंकाचा धनी झाला. परंतु ज्ञानेश माझा कोण, ज्ञानदेवांचं आणि माझं नातं काय याविषयीचा विवेकच ज्यांनी केला नाही त्या पुरुषांनी ज्ञानदेवानी दर्शन द्यावं असं समजून जरी पुष्कळसा प्रयत्न केला तरी तो निरर्थक होऊ लागतो. शेवटी निराशेच्या खडकावरती आशेची तुकडे तुकडे होऊन तो आपली सावडीत बिचारा स्वस्थ होतो. याचा अर्थ एकच आहे की त्याच्याशी माझा असलेला संबंध हा वात्सल्यतेचा असेल तर ज्ञानेश आई म्हणून आमचं सांत्वन करेल, भगवंताचा असेल तर भगवंत म्हणून आपलं सामर्थ्य प्रदान करेल. जर आमच्याच ठिकाणी त्याचा एकंदर असलेला संचार ज्ञानदेव हे प्रकाश असतील तर मी एक रेणू असेल, ज्ञानदेव हे जर भगवंत असतील तर मी भक्त असेल. या पद्धतीचं सधर्मक नातं आमच्यात जागं झालं पाहिजे. हे समजून होणार बुद्धीच्या कल्पनेने हे प्रतिष्ठा करता येणार नाही. भगवंत आणि मी यांचा संबंध बुद्धीने स्थित करून जमणार नाही. बुद्धीमध्ये तो वारंवार चिंतनाने जागविला पाहिजे, चिंतनाने घडविला पाहिजे. एखादा चित्रकार जेव्हा चित्र रेखाटतो ना तेव्हा केवळ रंगांचं चिंतन न करीत नाही, चित्रातून तो रंग वारंवार फिरवितो. हवा त्या रंगाचं स्वरूप त्याला घडवायचं असतं. म्हणून दिसणारा रंग लावल्यानंतर जी रंगाची प्रतीती येईल त्याचं स्वरूप काय असू शकेल याविषयीचं चिंतन त्याला प्रथम करावं लागतं. चिंतनातूनच चित्र जसं बाहेर यावं त्याच पद्धतीने प्रभूच्या चिंतनातून आमच्या परमेश्वराची मूर्ती घडायची आहे. परमात्म्याचं चिंतन जसं बुद्धीत आम्ही जास्तीत जास्त करू लागू तसतशी आमची बुद्धीच प्रभूचा आकार घेणार आणि प्रभूचा आकार जर भगवंताने घेतला तर मात्र मग मन नावाचा पदार्थ हा परमात्म्याचा होऊ लागतो. आणि मग मय्या वेश्य मनोये माम नित्ययुक्ता उपासते ही भगवंताची उपासनामय अवस्था आमच्या जीवनामध्ये खेळताना प्रत्ययाची होते. म्हणून भक्तीत आम्ही काही जेव्हा भक्ती करण्याचं करू ना त्यावेळेला हे प्रथम लक्षात ठेवा की ज्याची भक्ती मला करायची आहे त्याचा मी कोण आहे याचा निर्णय बुद्धीला अगोदर द्या. बुद्धीत त्याचा निश्चय अगोदर करा. ते जर नसेल तर भावकंपन होणार नाही. अहो व्यवहारात सुद्धा होत नाही, व्यवहारात सुद्धा घडत नाही. एखाद्या अपरिचित स्त्रियेशी एखाद्या मुलाचं लग्न होतं आणि त्या स्त्रीशी लग्न झाल्यानंतर तिचा आपला संबंध काय याविषयीचा तो निश्चय करतो आणि नंतरच कुठे तिच्या संबंधातला त्याचा विहार सप्रेम होतो. विवाहाच्या पूर्वकाळात निश्चय होण्याच्या पूर्वीच्या स्थितीमध्ये त्याच मुलीच्या दर्शनामध्ये ते प्रेम तो जिव्हाळा या माणसाला राहिला नसता. पण विवाहोत्तर काळामध्ये त्याचा आणि हिचा संबंध हा जसजसा वास्तविक चिंतनशील झाला तसतसे ते 2 जीव एकाच वास्तविक सुखाचे धनी झाले. दोघांचं सुख म्हणजे एक होऊ लागलं. तर याचा अर्थ की सृष्टीतल्या नियमात सुद्धा आमच्या चिंतनाने आम्ही माझं नावाचा पदार्थ तयार करतो. देव माझा हे तेव्हा सिद्ध व्हायचंय की जेव्हा देवाचं चिंतन सातत्याने आम्ही करू. म्हणून बुद्धी निश्चयसी अशा स्वरूपाचा उद्गार ज्ञानेशाने ये दोन्ही सरीसी या ओवीच्या पूर्वी सांडलेला आहे, रेखाटलेला आहे की बुद्धीला निर्णय दे आणि तो निर्णय निर्धार आणि निश्चय आणि चिंतनशील भावामध्ये स्थित कर. निश्चयाचे फळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. हा निश्चयाच्या बळाचा परिणाम फळ नावाला एकंदर प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सामान्य अभंगाची ओवी आहे पण विश्वातलं मोठं रमणीय गूढ किंबहुना यथार्थ सत्य त्यात स्थित आहे. हा निश्चयाचा अर्थ काय? निश्चय म्हणजे एकाच गोष्टीचं रिपिटेशन, एकाच गोष्टीचं चिंतन जसजसं आम्ही करू तसतसा निश्चय नावाचा धर्म माणसामध्ये जागा. निर्धार आणि निश्चय हा करून होत नाही.
ज्याचा निर्धार करायचा आहे त्याचं चिंतन आम्हाला त्या संवेदनेनी, त्या भावानी, त्या निष्ठेनी सारखं करावं लागतं. आणि हे जसजसं होईल तसतसं मी मनुष्य आहे हे सुद्धा माणसाने चिंतनाने ठरवेल. मी पशु आहे हे सुद्धा चिंतन आणि माणसाचा आकार सुद्धा बदलून जाईल. विज्ञानतः सुद्धा हे प्रमेय आता उलगडलेलं की आमच्या चिंतनाने आमच्या संपूर्ण अणुपरमाणुंतर्गत अवस्था अंतर्बाह्य बदलू लागतात. गुणधर्म बदलतात, रक्ताचे कण बदलतात, ज्ञान बदलतं, स्पंदन बदलतं, एव्हाना आमच्या संपूर्ण इंद्रियांची रचना सुद्धा बदलते. हे का? चिंतनाचा हा परिणाम. म्हणून बुद्धीला निश्चयाने माझ्यामध्ये स्थित कर. याचा अर्थ बुद्धीत मला स्थान दे आणि माझा बुद्धीशी काय संबंध आहे हे समजून घेऊन निर्धाराचा एक क्षण तयार कर. आणि हा निर्धार झाला म्हणजे ये दोन्ही सरीशी मज माझी प्रेमेसी. माझ्या प्रेमाने मलाच ही दे, तुझ्या प्रेमाने नकोय. माझ्या प्रेमाने मला ही देऊन टाक. हरीच्याच प्रेमाने हरीला आपलं मन आणि बुद्धी समर्पित करावी. आमच्या प्रेमाने आम्ही भगवंताला देतो. देवावर आम्ही प्रेम करतो आणि त्या प्रेमाने आमचं मन आणि बुद्धी जिथपर्यंत देतो ना तिथपर्यंत ते लागवत. म्हणून भगवंत असं म्हणतो की मी तुझ्यावर जेवढं प्रेम करतो ते प्रेम स्मरून हे दे. त्या प्रेमाचा आठव करून हे समर्पित करीत चल तर समर्पण होणार. पण देवावर आपलं प्रेम आहे असं समजून जर तू काही समर्पित करशील ना तर निर्माल्य सुद्धा खिचात ठेवण्याची बुद्धी झाल्याशिवाय राहणार. मोठी गंमत आहे. सुंदर फुलाचा साज भगवंताला चढवावा, समर्पण करावा, आपलं प्रेम प्रकट झालं. पण तो शिळा होण्याच्या पूर्वीच सुंदर आणि साजूक आणि सुबक आहे असं समजून घ्राणेंद्रियाच्या रुचीचा अभिलाष धरून काढून घ्यावा. आणि देवाला घातलेला हार आहे तो आपण घ्यायला हरकत काय? जसा नैवेद्य आपण खातो, नैवेद्य देवाला दाखवतो आणि आणून खाऊन टाकतो. देवा देव असं म्हणतो ही तुझी रुची झाली, आता माझ्या रुचीने मला बुद्धी आणि तुझं मन समर्पित कर. माझी रुची काय? भगवंतानी आपल्या रुचीचा विचार सांगताना असं सांगून टाकलं, माझ्या रुचीचा विचार एवढाच आहे की जे तुझं म्हणून असेल, जे तुझ्या स्वरूपामध्ये आकाराला आलं असेल, हे सर्वच्या सर्व मत प्रेमाने भरावं ही माझी रुची आहे. मी आणि तू यांच्यात अभेद नित्य नांदावा. माझं म्हणून काही मला असावं असं नसून तुझ्याच मध्ये माझं संपूर्ण स्वरूप प्रगट व्हावं ही भगवंताची इच्छा आहे. जसं एखाद्या थोर शिक्षकाची इच्छा आपला विद्यार्थी आपल्यापेक्षाही दिव्य व्हावा अशी असावी, तसंच भगवंत आपल्या सकळ सामर्थ्याने माझा भक्त मला कसा सजवता येईल या आशेच, या रुचीचे आहे. म्हणून परमात्मा असं म्हणतो की माझं जे विश्वावर प्रेम, माझं जे तुझ्यावर प्रेम, तेच प्रेम घेऊन तुझ्या मनाला आणि बुद्धीला मला समर्पित कर. तुझ्या प्रेमाने वास्तविकता मन बुद्धी समर्पित करशील ना तर कुठेतरी मर्यादा पडणार आहे, कुठेतरी थांबणार आहे. आणि मग मला तू शिकविणार आहेस की देवा हे एवढं माझ्यात सामर्थ्य होतं, आता पुढे मला काही करता येत नाही. म्हणून कर्तृत्वाच्या अभिमानारहित जर तुला व्हायचं असेल, कारण मन आणि बुद्धी समर्पित मला करीत असताना अहंकार विवर्जित तुला व्हायचं आहे, ते विवर्जन झाल्याशिवाय, तुझा अहंकार समूळ मत रूप झाल्याशिवाय वास्तविक माझं सुख तुला प्राप्त होणार नाही. मग तुझ्या प्रेमाने जर तू हे मन आणि बुद्धी मला समर्पित करशील तर तुझाच अहंकार हा वाढीला लागेल. म्हणून तुझ्या अहंकाराचं दालन तिथे आम्ही उरू न उरावं आणि माझ्याच अहंकाराने तू खेळावं आणि बागडावं. येतदर्थ माझ्या प्रेमाने वास्तविक तुझी मन आणि बुद्धी मला दे. तुझं मन आणि तुझी बुद्धी माझ्याच प्रेमाने मला दे. तुझं प्रेम हे विवेकाचं आहे, तुझं प्रेम हे विचाराचं आहे आणि माझं प्रेम हे सहज आहे, माझं प्रेम हे स्वाभाविक आहे. म्हणून मत प्रेमाने माझ्या प्रती यावं. भगवंताच्या प्रेमाने भगवंताप्रत जावं लागतं. प्रकाशातूनच प्रकाशाकडे जाण्याची व्यवस्था असते. जिथे प्रकाश नाही तिथून प्रकाशाकडे जाता येत नाही. त्याच न्यायाप्रमाणे परमात्म्याकडे जाताना परमात्म्याच्याच आशेने जावं लागतं. जशा गोपिका गेल्या, गोपिकांनी आपलं कृष्णावर काय प्रेम आहे याचं प्राकट्य जरी केलं असलं तरी पण ते कृष्णाकृष्ट होते. कृष्णाच्या धुनीने त्यांना आकृष्ट केलेलं होतं. न कळत त्या जात होत्या. असं हे न कळत मन आणि बुद्धी माझ्यात समर्पित होऊ दे. ही न कळत मन आणि बुद्धी माझ्यात तेव्हा समर्पित होईल की जेव्हा तुझा माझा संबंध तुझ्या बुद्धीत निर्धाराचा होईल, निश्चयाचा होईल. आणि तो निश्चयाचा बोल
हा बुद्धीत वारंवार जर उठविला, पांडुरंगी दृढ भाव देह जाओ अथवा राहो, ही धारणा जर ठेवली तरच वास्तविकता निरहंकारतेने मन आणि बुद्धी मला देण्याचं तू करू लागशील. नाहीतर जे जे मला देशील त्याचं फलित तू मागण्याकरता सजशील, तेच फलित तू मागू लागशील. आणि देवा मी तुला एवढं दिलंय, आता याचा मोबदला काही देतोस का? दुकानदारी सुरू होईल की ज्याचं नाव व्यवहार. म्हणून हा व्यवहार न होऊ द्यावा. माझ्यात व्यवहार न आणता माझ्याच वास्तविकता धामाचा तू धनी व्हावा. एतदर्थ हे अर्जुना, या पद्धतीची व्यवस्था माझ्या धामाप्रत येण्याकरता मी तुला सांगतो. म्हणून माझ्या प्रेमाने माझ्या प्रते, माझ्या भावाने माझ्या प्रते, माझ्या निष्ठेने माझ्या प्रते, तुझ्या निष्ठा इथे कामाच्या नाही. कारण तुझ्या निष्ठेने तू येशील तर दंभखोर होशील, तुझ्या भावाने तू येशील तर अज्ञानजन्य राहशील, तुझ्या विवेकाने तू येशील तर ज्ञानाच्या अहंकारी अवस्था तुझ्यामध्ये प्रदीप्त होतील. म्हणून ह्या सर्व स्थिती तुला बाजूला सारता याव्या म्हणून बुद्धीत निर्धार कर तुझ्या आणि माझ्या प्रेम संकल्पाचा. गोपींनी हे जाणलं होतं की भगवान कृष्ण हा हृदयाचा स्वामी आहे आणि यामुळं आपल्या स्वामीचं बोलावणं म्हणजे विश्वातल्या सर्व अस्तित्वाचा त्याग एका क्षणात आपल्याला करता यायला पाहिजे. आणि हे सकल संतांच्या जीवनात घडलेलं आहे. जेव्हा भगवंताचं बोलवणं ते जाणतात, या मुरलीचा सूर ऐकतात, त्यावेळेला आसमंतात सारं विश्व बाजूला ढकलल्या जातं आणि एक तार आपल्या जीवाची लावून परमेश्वरातच समर्पित होण्याचा अतिव मधुर संबंध ते निर्माण करतात. ते मधुर सुख ते अनुभवू लागतात. पण आम्ही मुरली जरी ऐकली, आम्ही ती वेणू जरी ऐकली तरी विचार करू हे मागचं सांभाळतोस का, तर आम्ही गोपींनी तो विचार केला नाही, गोपाळांनी तो विचार केला नाही. हा विचार ज्यांच्यामध्ये होतो त्यांचं प्रेम, त्यांच्या प्रेमाने त्यांनी मन आणि बुद्धी देवाला देण्याकरता एक व्यवस्था केलेली आहे. म्हणून भगवंतानी इथे मज माझी प्रेमेसी, माझ्या ठाई प्रेमानी वास्तविकता हे दोन्ही सारख्या भावाने स्थित कर. पण कुणाच्या प्रेमाने? माझ्या ठाई हे दोन्हीही मला दे, याचा अर्थ असा मत प्रेमाने भारावलेल्याच हृदयातून वास्तविकता याचं समर्पण कर. तुझ्यामध्ये भाव उचंबळतील, पण हे उचंबळणारे भाव बुद्धिनिष्ठ नको, हृदय स्फूर्त पाहिजे. हे हृदयात स्फुरणारे जर असले तरच मत माझ्यापर्यंत हे तुमचं संपूर्ण भांडवल येऊ शकणार आहे आणि हे भांडवल नंतर मग मदरूप होणार आहे आणि परमात्म्याच्या सुखरूप अशा अवस्थांचं आंदोलन आपल्या संपूर्ण व्यवहाराच्या एकंदर कक्षेमध्ये खेळणार आहे किंवा आपण वापरू शकणार. परमात्म सुख हे जीवनातून कसं नांदवावं याची व्यवस्थाच वास्तविकता या ओवीमध्ये त्यांनी केलेली आहे. साधनेचा सुलभ संकेत आहे आणि तो म्हणजे प्रथम आपल्या बुद्धीमध्ये भगवंताशी आपला संबंध काय याचा निर्धार कर. हा निर्धार जसा वाढू लागेल चिंतनाने तसतसं तुझं मन आणि बुद्धी ही परमात्म्याकडे आकृष्ट केल्या जाईल आणि आकृष्ट होत असताना हळूहळू भगवंत प्रेम भावाने तुझ्या हृदयामध्ये संपुष्टीला येतील, हृदयामध्ये राहू लागतील आणि हृदयात जसजसे भगवंत प्रकाशू लागतील तसतसं हे मन आणि बुद्धी भगवत प्रेमाने भारावल्यामुळं तू न देताच भगवंताची होती. आणि या न्यायाप्रमाणे परमेश्वर रूप हे मन आणि बुद्धी जर झाली तर मग तुझ्या आकारात खेळणारा भगवंत नावाचा पदार्थच या जगात निर्माण होणार. परमात्म्याने आपल्या सर्वांच्या जीवनात या अनुभूतीची पावलं प्रकाशावी ही प्रार्थना करून आजचा कार्यक्रम एका गीतानंतर मी समाप्त करतो.